मित्रांनो, आज आपण एका अशा दिवसाची कहाणी पाहणार आहोत ज्यामुळे मराठ्यांच्याच तलवारी एकमेकांवर चालल्या आणि निजामशाहीचा हिरवा झेंडा हसत फडकला. निजामशाहीच्या राजवाड्यासमोर अचानक तिथे हत्तींची एक भयंकर दंगल उभी राहिली. हत्तीवर आरूढ झालेले सरदार आणि त्यांचे सेवक हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करू लागले. या गोंधळातच एक शूर आणि अविचल नाव चर्चेत आले, दत्ताजी जाधवराव. दत्ताजी जाधवराव हे शहाजीराजांचे मेव्हणे, पण आज ते एका पिसाळलेल्या हत्तीला आवरत होते. हा हत्ती म्हणजे साक्षात काळच भासत होता. पण दत्ताजींनी हत्तीच्या पायात दोरखंड अडवून त्याला जमिनीवर लोळवले. एवढ्या मोठ्या पराक्रम पाहून लोक थक्क झाले. पण त्याच वेळी शहाजीराजांचे चुलत भाऊ संभाजी भोसले यांना हा पराक्रम सहन झाला नाही. जाधवराव आणि भोसले यांच्यात वैर आधीच होता. संभाजीराजे संतापाने ओरडले, राजे, हत्ती मारणे गरजेचे नाही. संतापलेले संभाजीराजे दत्ताजींवर हल्ला चढवला. दत्ताजी देखील इतके बेफाम झाले होते. त्यांनी हत्तीवर वार करण्याऐवजी संभाजीराजांवरच हल्ला केला. दोघांमध्ये तुडुंब युद्ध सुरू झाले. तलवारी तडपू लागल्या, रक्ताचे पाट वाहू लागले. ही लढाई म्हणजे मराठ्यांचीच ताकद मराठ्यांच्याच विरोधात वापरली जात होती. आपल्या चुलत भावाला संकटात आलेले पाहून शहाजीराजे मोठे धाडस केले आणि आपल्या जाधवांना आणि सेवकांना बाजूला सारून थेट संभाजीराजांना मदत करण्यासाठी धाव घेतली. याच गोंधळात शहाजीराजांचा सासरा म्हणजे लखुजी जाधवराव उसळला. आपल्या मुलाला मारणाऱ्या संभाजी भोसल्यांवर तो तुटून पडला. संभाजीवर त्यांनी जबरदस्त वार केला. संभाजी भोसले धारातीर्थी पडला. लखुजीराजांनी प्राणास प्राण उत्तर दिले. पण ही किंमत खूप मोठी होती. या रक्तरंजित युद्धात दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले दोघेही निजामशाहीच्या महालापुढे रक्ताच्या थारोळ्यात पडले. शहाजीराजे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. याच संधीचा फायदा घेऊन निजामशाही बादशहाने आपल्या सैन्याला मदतीसाठी पाठवले. एका तासात मराठ्यांची ताकद कमी झाली आणि निजामशाहीचा हिरवा झेंडा हसत फडकला. दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले यांच्या प्रेतांवरून दुःखाचे ढग दाटून आले. मराठ्यांनी एकमेकांना पाडण्यासाठी उगारलेल्या तलवारीचा फायदा फक्त शत्रूलाच झाला. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब